शिकलो काय या पदयात्रेमध्ये शिकलो काय, तर मला काय वाटते म्हणजे या पदयात्रेत आपण असं शिकलो की अनुशासन आणि नियोजन, हे मला दोन गोष्टी याच्यामध्ये इतकं चांगलं भेटले की नाही. तुम्ही नियोजन जर केलं असलं ना तर बिना ब्रेकच्या तुमची गाडी चालू शकते. हे महत्वाचं पॉइंट आहे आपल्या जिंदगीमध्ये, आपल्या म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये. समजा आपण कुठल्याही गोष्टीचं काय अनुशासन, कुठल्याही गोष्टीला आपण एक नाही बंधन जर घातलं तरच आपण एक नाही व्यवस्थित राहू शकतो, नाहीतर आपण राहू शकत नाही. हे महत्वाचे दोन म्हणजे आपल्याला विषय आहेत, इथून आहे की नाही आपण घेऊन जाऊ शकतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा, अनुशासन आणि नियोजन हे आपल्या जीवनासाठी अतिशय म्हणजे जवळचे पॉइंट आहेत. आणि बाबांना काल परवा की नाही मोर्शी या गावाला एक विषय छेडला होता. आपले खानापूरचे बाबा आहेत नाही, म्हणजे बोला वाटलं म्हणजे स्वयंपाक करणं हे सगळ्या महिलांचं समजा निगडीत एक काम आहे. सर्व महिलांसाठी समजा एक जवळचं काम आहे स्वयंपाक करणं. तर मला असं वाटतं की समजा स्वयंपाक करणं म्हणजे आपला एक नाही म्हणजे आपल्याला एक म्हणजे कला दिलेली आहे. मग ती कला आहे की नाही आपण म्हणजे कशी सादर करावं असं समजा, म्हणजे जर असं त्याचा उपयोग आहे. कसं असते समजा आपल्याला की नाही स्वयंपाक करायचा असतो आणि आपण काय म्हणजे उगाच समजा रागराग करतो, नाही ते फोनमध्ये धिंगाण लावतो आणि आपण की नाही काहीतरी करतो आणि स्वयंपाक करतो. तर माझं म्हणणं असं आहे की आपण जर स्वयंपाक करतो ना त्यावेळेस की नाही समजा तुम्ही गीतेचा अध्याय लावा फोनमध्ये, कारण आजकाल की नाही फोनची सुविधा आहे. किंवा तुम्ही कुठलंही की नाही समजा प्रवचन लावा, किंवा तुम्हाला जे आवडलं तुम्हाला काही मंत्र म्हणता येतात, गीतेचा अध्याय म्हणता येते, तर तो म्हणून तुम्ही स्वयंपाक करा. कारण ही म्हणजे हे आपल्या हातात आहे. कारण स्त्री एक आधारस्तंभ आहे आणि केवळ स्त्री आधारस्तंभ असल्यामुळे की नाही ती दोन घराचा उद्धार करते. आणि जे तुम्ही जे स्वयंपाक करता आणि तो स्वयंपाक खाऊन की नाही म्हणजे जे व्यक्ती त्याचे विचार चांगले निर्माण होते. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य एवढंच की म्हणजे तुम्ही जे स्वयंपाक केले ते जर चांगला जर स्वयंपाक केला तर तो जर स्वयंपाक खाऊन जर तो व्यक्ती जो माणूस जर बाहेर पडला तर त्याचे विचार शुद्ध होतात, ऑटोमॅटिक चांगल्या समाजाची सुरुवात होते. म्हणून आहे की नाही किचन हे की नाही केवळ ग्रेनाईट किंवा स्टाईलला चांगलं नसावं. सांगायचं म्हणलं तर किचन आपलं स्वयंपाकघर आहे की नाही स्टाईलनं किंवा ग्रेनाईटनं चांगलं सुंदर नसावं, तर त्याच्यामध्ये जी म्हणजे स्वयंपाक करणारी किचन धारिका असते ती आहे की नाही एकदम चांगली असावी, प्रसन्न असावी, सुसज्ज असावी, कारण तिच्या हातामध्ये असते. कारण ईश्वरानंच आपल्याला एक देणगी दिलेली आहे. आपल्याला ईश्वराने एक देणगी दिलेली आहे. कारण आपण की नाही समजा सहनशीलता एक स्त्रीमध्ये एक अलंकार आहे आणि तो अलंकार जर आपण जपला ना खरंच आपलं खूप म्हणजे छान होतं. कारण कोणतंही फळ आहे की नाही ज्या झाडाला फळं लागतात तो आपोआपच झुकतो, तसं आपल्यामध्ये ज्ञान झाल्यानंतर आपण आपोआपच झुकतो. तर त्याच्यासाठी एक नाही जर तुम्ही स्वयंपाक हे करणं एक नाही साधं समजू नका. स्वयंपाक करणं एक यज्ञ आहे तर हे यज्ञ आहे की नाही तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडायचं आहे. तुम्ही एक नाही असं समजा फोनमध्ये काय तो पुरुष तो व्यक्ती कोण जर खाऊन जर बाहेर पडला तर नक्कीच एक नाही तो बाहेर एक नाही समाजाची व्यवस्था चांगली ठेवणार नाही. त्याच्यासाठी की नाही म्हणजे तुम्ही जर हे स्वयंपाक जर चांगला केला ना मग चांगल्या समाजाची निर्माण तर होणारच आहे. त्याच्यासाठी की नाही तुम्ही की नाही प्रत्येकाने की नाही स्वयंपाक करणं हे की नाही समजा काम समजू नका माझ्यासाठी यज्ञ आहे किंवा माझ्यासाठी एक मोलाची संधी आहे असं समजून तुम्ही स्वयंपाक करा. हे आपल्या म्हणजे स्त्रियांना सगळ्यांना स्वयंपाक करायला लागतो. अहो आपल्याला करायचंच काय असतं स्वयंपाक, 4-5 पोळ्या 10-12 पोळ्या आणि भाजी पोळी एवढंच करत असतो ना. तेच एक नाही जर रागरागानं जर केलं तर त्याचे संस्कार चांगले होत नाही. मग ते अन्न होईल पण एक नाही त्याचा प्रसाद होणार नाही. तुम्ही हॉटेलमध्ये जाता, हॉटेलमध्ये गेल्यानंतर एक नाही तुमची भूक थांबते पण तुमचं एक नाही समजा तो प्रसाद होऊ शकत नाही. केवळ तुमची एक नाही समजा भूक मिटते त्याच्याने, पण तो प्रसाद होऊ शकत नाही. कारण तो हॉटेलवाला एक नाही फक्त पैशाच्या हेतूसाठी स्वयंपाक करतो, पण आपण एक नाही जेव्हा स्वयंपाक करतो तर एक नाही आपलं काहीतरी चांगलंच हेतू असते. त्याच्यामुळे की नाही आपण जर चांगला जर स्वयंपाक केला तर नक्कीच त्याच्यापासून चांगलं समाजाची निर्मिती होते. चांगल्या समाजाची निर्मिती करण्याचे काम हे आपल्या हातात आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अहो तुमचा आहे की नाही पती किंवा तुमचा घर मालक किंवा तुमच्या घरचा कुठलाही व्यक्ती जर बाहेर गेला तर तुम्ही जर हा स्वयंपाक खाऊन जर